नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? आजचा विषय खास तुमच्यासाठी. व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण बघा आणि शेअर पण करा, जेणेकरून तुमच्याबरोबर दुसऱ्यांनाही उपयोगी पडेल. आपलं मानसिक संतुलन कसं स्थिर ठेवायचं? आपलं मन सतत रिकामं राहिलं की अनेक विचार मनात येऊ लागतात. पण जेव्हा आपण एखाद्या कामात मनापासून गुंततो तेव्हा मनाला एक दिशा मिळते. जीवनात प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधी उदासपणा, निराशा किंवा एकटेपणाचा अनुभव येतो. काही वेळा हा अनुभव काही तास टिकतो, तर काही वेळा तो अनेक दिवस मनात घर करून राहतो. मनाला कोणतेही सकारात्मक काम, उद्दिष्ट किंवा अर्थपूर्ण व्यस्तता मिळत नाही, तेव्हा नकारात्मक विचारांना वाढण्यासाठी जागा मिळते. म्हणूनच गुंतून राहा, कारण आपलं मानसिक आरोग्य जपण्यासाठी उपयुक्त आहे. उदासपणा अनेकदा रिकाम्या वेळेत जास्त जाणवतो, जेव्हा आपण काहीच करत नसतो. मन भूतकाळातील चुका, अपयश, दुःख किंवा भविष्याची चिंता यामध्ये अडकते. अशा वेळी समस्याचे समाधान शोधण्याऐवजी त्याच दुःखात अडकतो. याचा अर्थ असा नाही की तुम्ही प्रत्येक क्षणी स्वतःला कामात झोकून द्या, परंतु अर्थपूर्ण आणि आनंददायी गोष्टीमध्ये स्वतःला गुंतून ठेवणे आवश्यक असते. ज्या व्यक्ती नियमितपणे एखादा छंद जोपासतात, सामाजिक संपर्क ठेवतात, व्यायाम करतात किंवा आणखीन काहीतरी नवीन शिकतात, त्याच्यामध्ये उदासीनतेचे लक्षणे कमी असतात. गुंतून राहण्याचा सर्वात मोठा फायदा स्वतःच्या मनाचे लक्ष बदलणे. जेव्हा आपण पूर्णपणे मग्न होतो तेव्हा नकारात्मक विचार कमी होऊ लागतात. जसं चित्रकला, वाचन, लेखन, बागकाम, संगीत ऐकणे किंवा स्वयंपाक करणे यासारख्या गोष्टी मनाला नवीन ऊर्जा आणतात आणि आपले नेहमीचे आयुष्य म्हणजेच मानसिक आरोग्य मजबूत ठेवण्यासाठी हे करणे अत्यंत गरजेचं आहे. अनेक लोक उदास असताना एकटे राहणे पसंत करतात. सुरुवातीला बरं वाटतं, परंतु दीर्घकाळ एकटे राहिल्याने मनातील नकारात्मक विचार अधिक वाढू शकतात. म्हणूनच मित्र, कुटुंबीय किंवा विश्वासू व्यक्तीशी संवाद ठेवा, हे खूप गरजेचं आहे. आपण इतरांशी जोडले गेल्याने आपली मानसिक भावना चांगली राहते. व्यायाम हा उदासपणावर प्रभावी औषध आहे. नियमित चालणे, धावणे, योग किंवा इतर शारीरिक हालचाल केल्याने मेंदूमध्ये सकारात्मक विचार येतात. त्यामुळे मन हलके वाटते आणि ऊर्जा वाढते. अनेकदा लोक उदास असताना स्वतःला विचारतात, माझ्या आयुष्याला काही अर्थ आहे का? अशा वेळी एखाद्याला मदत करावी, समाजाच्या कार्यात सहभागी व्हावे किंवा कोणाच्या अडचणी ऐकून घ्यावं. यामुळे स्वतःच्या अस्तित्वाचा अर्थ जाणवतं. इतरांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणल्याने आपले स्वतःचे मनही मोबाईल, सोशल मीडिया किंवा सतत स्क्रीनसमोर वेळ घालविणे हे गुंतून राहणे नाही. यामुळे मन अधिक थकते. शेवटी जीवनातील प्रत्येक दिवस आनंदानेच भरलेला असेल असं नाही. म्हणून आपलं मन आपणच आनंदी ठेवा.